हे सर्वजण असं तिकडे काय पाहू राहिले तर चला सांगतो तुम्हाला. जय श्री मित्रांनो, मी आणि जाधव. आजपासून आमच्या एक्सपोर्टचं सीझन चालू होतं आहे. तर ही बघा ही आमची गँग उभी इथे. सकाळचा टाईम आहे, सकाळी 5-5:30 वाजता आले. तेवढ्यात आम्हाला न्यायला गाडी पण आली नाही का. मग काय गाडीत वगैरे बसलं सरळ एक्सपोर्टला निघालो. गाडीत कॅरेट भरून घेतली. पोरांचं काम तर डेंजर बरं का. तिकडं काय हो, पहिलं बसायला जागा धरून घ्यायची. तिथून निघाल्यावर सरळ शेतकऱ्याकडे निघालो. शेतकऱ्याकडे येता येता कसा दिवस निघाला समजलंच नाही. या शेतकऱ्याच्या पोहोचल्यानंतर शेतकऱ्याने पहिला चहा आणून दिला. कपावरचं नाव तर एकच नंबर होतं नाही का. चहा वगैरे पिऊन घेतला आणि निघाला आहे बागाकडे. तर बागातून एक्सपोर्टचा माल काढायचा होता. इकडं तर यांचं वेगळंच काय चालू होतं काय माहिती. एकच नंबर आहे, पूर्ण एक्सपोर्टची साईज झालेली आहे. रॉटन बंच एकदम. मग काय बागात जाऊन पाहतो तर बागात एकच नंबर माल होता नाही का. चला दाखवतो तुम्हाला असं काय पाहत होते ते. तर एकदम म्हणतोय हरणं आले, चला पाहू जण हरणं. ही सगळी गँग निघाली हरणं पाहायला. आम्ही हरण पाहिलं चाललोय. तू चाललाय आम्ही चाललोय. हरणं पाहिलं. कुठे आहे रे ते हरिण? इतकं लांब होतं ना, तर शेवटी मोबाईलने झूम करून पाहावं लागलं. मग काय बागात येऊन कॅट वगैरे पसरून घेतले. खुडायला पण सुरुवात करून टाकली पोरांनी नाही का. थोडी बोली वचन आपण पण देऊन टाकली. कॅट तर एकच नंबर दिसत होतं. शेवटची ट्रिप पण गाडीमध्ये पॅक करून घेतली नाही का. मग काय तेवढ्या शेतकऱ्यांनी नाश्ता वगैरे आणून दिला. मॅनेजर पण काय असतं काय माहिती व्हिडिओमध्ये यायला. नाश्ता करून युनिटला निघालो. युनिटला तर आधीच खूप गर्दी होती नाही का. मग काय थोड्या वेळाने गाडी खाली करून घेतली आणि निघालो घरी. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.